हॅलो मित्रांनो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जी आपण ग्रामसेवकची जी सुरू केलेली आपली सिरीज आहे, त्या सिरीजमधला आपला पुढचा घटक आहे आणि आपण आज थोड्या वेगळ्या प्रकारे क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन आणि क्वेश्चनबद्दल डिटेलपणे माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला हे क्वेश्चन आवडले आणि मी जी माहिती देत आहे ती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता आणि लाईक करू शकता. तर आपण वेळ न घालता आपल्या टॉपिककडे वळूया. तर आपला आज पहिला प्रश्न आहे, ते म्हणजे फळबाग लागवड करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? फळबाग लागवड करणाऱ्या शास्त्राला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? पोमोलॉजी असे म्हणतात. काय म्हणतात? फळबाग लागवड करण्याच्या शास्त्राला पोमोलॉजी असे म्हणतात. तर याच्या व्यतिरिक्त जर माहिती द्यायची म्हणल्यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कुठे आहे? प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कुठे आहे? प्रादेशिक संशोधन केंद्र कुठे आहे? तर संशोधन केंद्र कुठे आहे? संशोधन केंद्र हे पुण्यामध्ये गणेशखिंड येथे आहे. गणेशखिंड. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातील पहिले फलोत्पादन संशोधन केंद्र कुठे आहे? तर आशिया खंडातील फलोत्पादन संशोधन केंद्र हे तळेगाव, पुणे येथे आहे. आशिया खंडातील कुठे आहे? तर आशिया खंडातील आहे तळेगाव, पुणे येथे आहे. आशिया खंडातील पहिले फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र हे तळेगाव, पुणे येथे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ते म्हणजे आंबा या पिकाचे मूळ स्थान कोणते? आंबा या पिकाचे मूळ स्थान कोणते? तर आंबा या पिकाचे मूळ स्थान हे वायव्य आशिया हे आहे. तर आंबा या पिकाचे मूळ स्थान कोणते? वायव्य आशिया हे आहे. तर तुम्हाला दुसरे पण विचारू शकतात की द्राक्ष. आता तुम्हाला विचारले द्राक्ष, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की द्राक्ष पिकाचं कुठे आहे? द्राक्ष या पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? तर आर्मेनिया कुठे आहे? हे रशियामध्ये आहे. कुठे आहे? रशिया. तर दुसरा विचारलं डाळिंब. आता डाळिंब कुठे आहे? डाळिंब हा याचे मूळ स्थान कुठे आहे? ते इराण. डाळिंबाचे मूळ स्थान इराण. तर काजू जर विचारले तर कुठे आहे? काजू विचारल्यावर काजू हे ब्राझील इथे आहे. तर अजून दुसरं जर विचारलं तुम्हाला तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कुठे आहे. द्राक्ष आपण पाहिलं, काजू पाहिले. तर नेक्स्ट जर विचारलं तुम्हाला चिंच विचारल्यानंतर चिंच पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कुठे आहे. कुठे आहे चिंच हे कुठे आहे? चिंचचे मूळ स्थान काय आहे? चिंचचे मूळ स्थान हे आफ्रिका. काय आहे? आफ्रिका. त्यानंतर दुसरं क्वेश्चन अजून विचारलं तुम्हाला की दुसरं कोणत्याही फळाचे विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. उदाहरणार्थ पेरूचं जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पेरूचं कुठे आहे? पेरूचं आहे अमेरिका. काय आहे? अमेरिका. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे झाली आपण हे याच्यामधून तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. आणि तोंडी सांगतो तुम्हाला अजून माहीत असलं पाहिजे की तर अननसाचं विचारलं. अननसाचं कुठे आहे? अननसाचं विचारल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अननस हे ब्राझील हे मूळ स्थान आहे. अननसाचे मूळ स्थान काय आहे? तर ब्राझील. अननसाचे मूळ स्थान ब्राझील हे आहे. तर तुम्हाला दुसरं विचारलं बा पपई विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे की पपई हे मूळ स्थान काय आहे? अमेरिका. पपईचे मूळ स्थान
अमेरिका. त्यानंतर नारळाचं विचारलं, नारळाचं काय आहे? नारळ हे कुठे आहे? याचं मूळ स्थान, नारळाचं मूळ स्थान काय आहे? तर नारळाचं मूळ स्थान हे मलेशिया. कुठे? मलेशिया. आपण भरपूर पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे परत पहा व्हिडिओ. जर तुम्हाला क्वेश्चन जर समजले नाही तर परत पाहिल्यानंतर तुम्हाला पाठवून जाईल की बाबा कुठे मूळ स्थान आहे, कोणत्या पिकाचे काय मूळ स्थान आहे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सीताफळाचे पेरूला आहे. सीताफळाचे मूळ स्थान कुठे? पेरू. चिकूचे कुठे आहे? तर चिकूचे विचारल्यानंतर मेक्सिको येथे चिकूचे हे मूळ स्थान आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आपले. तर नागपुरी संत्रा, मोसंबी फळझाडे लागवड करायचे अंतर किती? क्वेश्चन येऊ शकतो की नागपुरी संत्रा व मोसंबी फळझाडे लागवड करावयाचे अंतर किती? किती अंतरावर आपण एक झाड लावावे हे तुम्हाला विचारले आहे. तर नागपुरी संत्रा व मोसंबी फळझाडे लागवड करण्याचे अंतर किती? तर 6x6 म्हणजे 6x6 म्हणजे 6x6 मीटर अंतरावर एक झाड असावे असं क्वेश्चन सांगत आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नागपुरी संत्रा व मोसंबी फळझाडे लागवड करायचे अंतर किती? 6x6. तर तुम्हाला दुसरं जर विचारलं, आता दुसरं विचारलं तुम्हाला की कागदी लिंबू विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कागदी लिंबूचं काय आहे? कागदी लिंबूचं किती बाय किती असावा कागदी लिंबू? तर 6x6च असावे. हे नागपुरी संत्रा आणि मोसंबी जेवढा अंतर आहे तेवढाच कागदी लिंबूचा पण असावा. त्यानंतर दुसरं विचारलं तुम्हाला डाळिंब विचारलं. तर डाळिंबाचं विचारलं तर सांगता आलं पाहिजे की डाळिंबाचं विचारलं तर 4x4 किंवा 5x5 हे सांगू शकता. दोन्हीपैकी एक कोणताही येऊ शकतो. नंतर तुम्हाला विचारलं की बोरचं विचारलं तर बोर किती अंतरावर लावावं? तर बोरचं विचारल्यानंतर 6x6 हे तुम्हाला असलं माहीत असावे हे की बाबा कितीवर कितीवर एक झाड असावे. तर नेक्स्ट जर विचारलं तुम्हाला की आवळा विचारल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कितीवर असावा आवळा, कितीवर असावा? तर आवळा हा 7x7 किंवा 10x10 एवढ्या अंतरावर असावा हे आवळा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. अजून जर चिकू जर विचार केला, तर चिकू कितीवर असावा? चिकू 10x10 अंतरावर चिकू असावे. आपण म्हणजे एक झाड लावावे. त्यानंतर कलमी आंबा विचारला. कलमी आंबा तर कलमी आंबाचं किती असावे? 10x10च असावे. जो चिकूचा अंतर आहे तोच कलमी आंबाचा अंतर आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं की केळी विचारलं तर केळीचं किती असावं? 1.5x1.5 मीटर एवढं असावे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर चिकू, कलमी आंबा, फणस हे फणसाला पण एवढंच अंतर लागतो जो चिकू किंवा कलमी आंब्याला लागतो. तर हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आपला पुढचा क्वेश्चन ते म्हणजे फळावर गरम पाण्याचा किंवा वाफेच्या ठराविक कालावधीसाठी केलेल्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. फळावर गरम पाण्याच्या किंवा वाफेच्या ठराविक कालावधीसाठी केलेल्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? ब्लेचिंग म्हणतात. ब्लेचिंग हे म्हणतात. काय म्हणतात? ब्लेचिंग असे म्हणतात. तर हे लक्षात ठेवा की क्वेश्चन काय सांगत आहे की फळावर गरम पाण्याच्या किंवा वाफेच्या ठराविक कालावधीसाठी केलेल्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? ब्लेचिंग असे म्हणतात. ब्लेचिंगमुळे काय होतं माहिती आहे का? तुम्हाला माहिती सांगतो मी. लक्षात ठेवा की ब्लेचिंगमुळे फळाच्या पेशीतील हवा काढून घेतली जाते व सूक्ष्म जंतूही मारले जातात. ब्लेचिंग का करतात की ब्लेचिंगमुळे फळाच्या पेशीतील हवा काढून घेतल्या जाते व सूक्ष्म जंतूही मारले जातात. तसेच फळामध्ये असणारे एन्झाईम फळामध्ये असणारे काय असतात? फळामध्ये क्वेश्चन येऊ शकतो की फळामध्ये काय असतो? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की फळामध्ये एन्झाईम असतात. काय असतात? एन्झाईम. लक्षात ठेवा. एन्झाईम
ई म हे फळामध्ये असतात. त्यासाठी ते फळामध्ये असणारे एन्झाईम निष्क्रिय होऊन अंतिम पदार्थास येणारा उग्र वास व अयोग्य रंग टाळला जाऊन पदार्थ जास्त काळ टिकतात. हे त्यामुळे ब्लेचिंग करतात. परत लक्षात ठेवा, ब्लेचिंग का करतात? तर ब्लेचिंगमुळे फळाच्या पेशीतील हवा काढून घेतली जाते व सूक्ष्मजंतूही मारले जातात. जे जंतू होते जे त्यामुळे खराब फळे होऊ शकतात, त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपण ब्लेचिंग करतो. त्यामधून ती जी केली जाते जंतू मारले जातात. तसेच फळामध्ये असणारे एन्झाईम निष्क्रिय होऊन अंतिम पदार्थ येणारा उग्र वास व अयोग्य रंग टाळला जाऊन पदार्थ जास्त काळ टिकतात. हे त्यामुळे ब्लेचिंग करतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की राज्याच्या कृषी क्षेत्रातील फलोत्पादनाचे महत्त्व लक्षात घेता डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत फलोउद्यान प्राधान्य दिले गेले. कोणत्या योजनेत फलोउद्यानाला प्राधान्य दिले गेले? तर कोणत्या? तर 8व्या योजनेमध्ये फलोउद्यानाला प्राधान्य दिले गेले किंवा त्यांना प्रोत्साहन दिले गेले. फलोउद्यानाला कोणत्या योजनेमध्ये प्रोत्साहन देण्यात आले? हे असं क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे करण्यात आले. जर तुम्हाला या व्यतिरिक्त माहिती जर पाहिजे असेल तर फलोत्पादन व भाजीपाला यांच्या उत्पादनाचा दर्जा टिकवावा म्हणून FP आणि O काय? फलोत्पादन व भाजीपाला यांच्या उत्पन्नाचा दर्जा, कशाचा? फलोत्पादनाचा आणि फळांचा दर्जा टिकविण्यासाठी FPO नावाची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारली जाते. काय? ही नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फळाची, तर त्यासाठी आपण ही यंत्रणा उभारली जाते. काय? यंत्रणा उभारली जाते. कोणती? FPO ही यंत्रणा उभारली जाते, कारण फळाचा दर्जा टिकावा म्हणून आपण केली जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पुढचा, ते म्हणजे चिमा साहेबी, काळी साहेबी, पांढरी साहेबी या कशाच्या जाती आहेत? चिमा साहेबी, काळी साहेबी, पांढरी साहेबी या कशाच्या जाती आहेत? तर ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. कशाच्या जाती आहेत? चिमा साहेबी, काळी साहेबी, पांढरी साहेबी ह्या कशाच्या जाती आहेत? तर ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. त्यानंतर दुसरी जर विचारलं तुम्हाला चिमा बड स्पोर्ट, चिमा बड स्पोर्ट, कारण चिमा हे आल्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा दुसरी चिमा नावावरून दुसरी जात आहे ती म्हणजे चिमा बड स्पोर्ट, म्हणजे चिमा बर्ड्स तर चिमा साहेबी, काळी साहेबी, पांढरी साहेबी या कशाच्या जाती आहेत? द्राक्षाची जाती आहे. त्याचप्रमाणे चिमा बर्ड स्पोर्ट ही एक जात आहे. कशाची जात आहे? ही एक पण द्राक्षाची जात आहे. त्यानंतर गुलाबी ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या द्राक्षाची जाती आहे. गुलाबी, अनाबेसाई, त्यानंतर दुसरी भोकरी, काय ते भोकरी, ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या आहेत त्या द्राक्ष जाती. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर थॉम्सन सीडलेस हे पण कशाच्या जाती आहेत? थॉम्सन सीडलेस ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. आणि द्राक्षाच्या भरपूर जाती आहेत, हे तुम्हाला लक्षात असले पाहिजे. त्यानंतर दुसरी जात आहे कंदारी, त्यानंतर फकडी, त्यानंतर परलेट ह्या जाती आहेत. कशाच्या जाती आहेत ह्या? तर ह्या तुम्हाला माहीत असलं पाहिजे की चिमा बड स्पोर, गुलाबी, अनाबेसाई, भोकरी, त्यानंतर परलेट, फकडी, त्यानंतर कंदारी, थॉम्सन सीडलेस ह्या जाती आहेत. त्यानंतर दुसऱ्या पण जाती आहेत बंगलोर,
परमपल, त्यानंतर सिलेक्शन 94, त्यानंतर ताशे गणेश, ह्या अशा भरपूर जाती या आपल्या याच्या आहेत, द्राक्षाच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या एकत्रित आपण नंतर जाती स्पेशल आपण जातीबद्दल एक टॉपिक पाहूया. प्रत्येक फळाच्या प्रत्येक जातीसाठी आपण एक टॉपिक बनवू, एक व्हिडिओ बनवू. त्यामध्ये तुम्हाला यापेक्षाही जास्त मी जाती सांगणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण आपल्या पुढचा, ते म्हणजे साधारणपणे 100 किलो द्राक्षापासून डॅश डॅश ते डॅश डॅश किलो बेदाणे तयार होतात. साधारणपणे 100 किलो द्राक्षापासून डॅश डॅश ते डॅश डॅश किलो बेदाणे तयार होतात. तर किती किलो? 100 किलो द्राक्षापासून किती बेदाणे तयार होतात? तर 25 ते 28 किलो बेदाणे तयार होतात. हे यामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. कशामध्ये? ही साधारणपणे आपण किती 100 किलो द्राक्षापासून किती बेदाणे तयार होतात? तर हे बेदाणे जवळपास 25 ते 28 किलो बेदाणे तयार होतात. त्यानंतर जर याबद्दल आपण द्राक्षाबद्दल जर थोडी माहिती पाहिली तर दुसरी, द्राक्षापासून बनवलेल्या वाईनमध्ये असणाऱ्या पॉलिफिनॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होण्यास मदत होते. काय? द्राक्षापासून बनवलेल्या वाईनमध्ये. कशापासून? द्राक्षापासून बनवलेल्या वाईनमध्ये असणाऱ्या पॉलिफिनॉलमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल, द्राक्षामध्ये काय असतो? ते पॉलिफिनॉलमुळे रक्तातील जे कोलेस्ट्रॉल असतो ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कशामुळे? द्राक्षाच्या वाईन जे आपण वाईन बनवतो त्यामध्ये पॉलिफिनॉल हे असते आणि त्यामुळे रक्तामधील जे कोलेस्ट्रॉल असतो ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर जगात तयार होणाऱ्या द्राक्षापैकी 90% द्राक्ष, किती? 90% द्राक्षापासून वाईन निर्मिती होते. किती? वाईन निर्मिती होते. वाईन 90% द्राक्षापासून वाईन निर्मिती होते, हे जगामध्ये तयार होणाऱ्या द्राक्षामध्ये. तर त्यानंतर बदाणे तयार करण्यासाठी द्राक्षाचे 22 ते 26 अंश सारखे प्रमाण असलेले घड निवडावे. बदाणे तयार करण्यासाठी द्राक्षाचे 22 ते 26 अंश साखरेचे प्रमाण असलेले घड निवडावे. हे त्यानंतर दुसरा जर माहिती पाहिली आपण तर द्राक्षामध्ये अपेक्षित बेरी साईजसाठी जे 30 ppm जेब्रालिक ॲसिड, काय? जेब्रालिक ॲसिड, हे तुम्हाला मी लिहून सांगतोय. 1 मिनिट मित्रांनो. तर लक्ष द्या की द्राक्षामध्ये अपेक्षित बेरी साईजसाठी 30 ppm जिब्रालिक ॲसिड. तर गळ कमी करण्यासाठी तर आपण ही जिब्रालिक ॲसिड कशासाठी वापरतो? जिब्रालिक ॲसिड आपण कशासाठी वापरतो हे लक्षात ठेवा की जिब्रालिक अतिशय महत्त्वाचं आहे. जिब्रालिक ॲसिड ही गळ कमी करण्यासाठी आपण हे वापरतात. गळ कमी करण्यासाठी काय वापरतात? तर हे जिब्रालिक ॲसिड वापरतात. हे लक्षात ठेवा. आणि दुसरा एक असतो की ते म्हणजे 10 ते 20 ppm नेफ्थिलिन ॲसिड हे संजीवकी फवारावीत. कशासाठी? हे संजीवकी कशासाठी लागते? तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला जर पिकाची वाढ करायची असेल तर त्यासाठी आपण नेफ्थिलिक ॲसिड हे संजीवक वापरतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे भारतातील फळाखालील एकूण क्षेत्रापैकी डॅश डॅश क्षेत्र आंबा या फळाखाली आहे. काय आहे? भारतातील फळाखालील एकूण क्षेत्रापैकी डॅश डॅश क्षेत्र हे आंबाखाली आहे. तर किती टक्के क्षेत्र हे भारतातील आहे? तर 45% हे क्षेत्र आंबाखाली आहे. त्यानंतर एकूण फळाच्या उत्पादनापैकी जर 40% उत्पादन हे फक्त हे आपण विचार केला तर एकूण फळाच्या उत्पादनापैकी 40% उत्पादन केवळ आंब्याचेच असते. कसे? भारतातील फळाखालील एकूण क्षेत्रापैकी 45% क्षेत्र आंब्या या फळाखालील आहे. तर एकूण फळाच्या उत्पादनापैकी हे क्षेत्रामध्ये 45% आहे. तर उत्पन्नाचा जर विचार केला, उत्पन्नामध्ये जर विचार केला
तर उत्पन्न किती असतो? उत्पन्न जर विचार केला तर उत्पन्नाचा जर विचार केला तर किती? 40% क्षेत्र, 40% केवळ आंब्याचे क्षेत्र आहे, म्हणजे एक उत्पादन आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतामध्ये जागतिक आंब्याच्या उत्पादनापैकी किती टक्के? 59% उत्पादन होते भारतामध्ये. जगाचा विचार केला तर 59% हे उत्पादन भारतामध्ये होते. जगाच्या जर विचार केला तर जगाच्या किती? जगाच्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या आंब्याबद्दल माहिती जर पाहिली आपण तर एक लक्षात ठेवा की भारतातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 95% विद्यार्थी मित्रांनो, 95% एवढे हे हापूस आंब्याची निर्यात होते. हापूस आंब्याची निर्यात होती. हापूस आंब्याची निर्यात होते 95% भारतातून. त्यानंतर भारतातील आंबा उत्पादित क्षेत्रातील सुमारे 2% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये लागवडीखाली आहे. किती टक्के? महाराष्ट्रात भारतानुसार विचार जर केला तर 2% क्षेत्र हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन, पर्लेट या कॅलिफोर्नियातील द्राक्षाच्या जातीची लागवड डॅश डॅश या राज्यात प्रामुख्याने केली जाते. पर्लेट या कॅलिफोर्नियातील द्राक्षाची जातीची लागवड डॅश डॅश या राज्यात प्रामुख्याने केली जाते. कुठे केली जाते? तर हे पंजाबमध्ये केले जाते. पंजाबमध्ये केले जाते, हे लक्षात ठेवा. कशाची जात आहे? पर्लेट कॅलिफोर्निया ही द्राक्षाची जात आहे. कशाची आहे? द्राक्षाची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया आपला. एक मिनिट मित्रांनो, जर तुम्हाला द्राक्षाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया आणि द्राक्षाची जर आपण माहिती पाहिली तर द्राक्षाच्या आपण जाती पाहूया. जातीत आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये जाती पाहिलेल्या आहेत. तर आपण द्राक्षाबद्दल थोडी दुसरी माहिती पाहूया. ती म्हणजे बी विरहित द्राक्ष येण्यासाठी त्यावर आपण काय क्लोरिजिनचा फवारा मारतात. कशाचा फवारा मारतात? बी विरहित द्राक्ष येण्यासाठी त्यावर क्लोरिजिनचा फवारा मारतात. त्यानंतर सांगली जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये द्राक्षाचे उत्पादन हे जास्त द्राक्षाचे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोणता? तासगाव. हे तासगाव द्राक्षाच्या उत्पादनासाठी सांगली जिल्ह्यातील तासगाव हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट जर माहिती पाहिली तर आर्किविती ही जात ब्लॅक चंपा व थॉम्सन या संकरातून तयार केलेली आहे. आर्काविती ही जात कोणती? आर्काविती. ही पण विचारू शकतात की आर्काविती ही जात कशाची आहे? तर ही द्राक्षाची जात आहे. आणि ह्याची कोणाच्या संकरामधून निर्माण झाली? ही झाली ब्लॅक चंपा. त्यानंतर एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आपण खाली पुसून घेऊया. ब्लॅक चंपा आणि दुसरी कोणती जात आहे? थॉम्सन यांच्या संकरातून काय निर्माण झाली आहे? तर आर्काविती ही द्राक्षाची नवीन जात तयार झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दुसरं म्हणजे एक महत्त्वाचं आपण द्राक्षाबद्दल माहिती पाहू. द्राक्षाच्या वेलीवरील फळधारणा व मण्याचा आकार वाढविण्यासाठी आणि लवकर फळे तयार होण्यासाठी गार्डलिंग वापरतात. काय वापरतात? गार्डलिंग. तुम्हाला विचारू शकते की गार्डलिंग कशासाठी वापर होते? तर द्राक्षाच्या वेलीवरील फळधारणा, गार्डलिंग. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थित लिहून घेऊया. तर गार्डलिंग म्हणजे काय? तुम्हाला येऊ शकते की गार्डलिंग हे कशासाठी वापरतात? तर हे लक्षात ठेवा की गार्डलिंग कशासाठी वापरत होतात? तर मण्याचा आकार वाढविण्यासाठी व लवकर फळे येण्यासाठी, तयार होण्यासाठी गार्डलिंगचा वापर करतात. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर नेक्स्ट माहिती पाहूया आपण. ती म्हणजे आंबा
आंब्याची फळे साठवण्यापूर्वी डॅश डॅशमध्ये बुडवितात. आंब्याची फळे साठवण्यापूर्वी डॅश डॅशमध्ये बुडवतात. तर कशामध्ये बुडवतात आंब्याची फळे? तर आंब्याची फळे साठवण्यापूर्वी डॅश डॅशमध्ये बुडवितात. तर बेनो मिलमध्ये बुडवितात. कशामध्ये बुडवितात? क्वेश्चन येऊ शकतो की आंब्याची फळे साठवण्यापूर्वी डॅश डॅशमध्ये बुडवितात. तर बेनो मिलमध्ये बुडवितात. तर आपण एक विचार केला तर आंबा हा फळांचा राजा आहे. का आहे? फळांचा राजा आहे. फळांचा राजा. क्वेश्चन येऊ शकतो की फळांचा राजा कोण? तर आंबा हे फळांचा राजा आहे. त्यानंतर नेक्स्ट माहिती जर पाहिली तर पिकलेला हापूस आंब्यामध्ये साका ही विकृती असते. पिकलेल्या हापूस आंब्यामध्ये साका ही विकृती असते. हापूस आंब्यामध्ये कोणती विकृती असते? तर हापूस आंब्यामध्ये विकृती क्वेश्चन विचारू शकतात की काय असते विकृती? हापूस आंब्यामध्ये विकृती कोणती असते? तर साखा ही असते. त्यानंतर नेक्स्ट माहिती आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नीलम व हापूस यांचा संकर करून डॅश डॅश ही आंब्याची जात निर्माण करण्यात आली. नीलम व हापूस यांचा संकर करून डॅश डॅश ही आंब्याची जात निर्माण करण्यात आली. कोणती जात निर्माण करण्यात आली? तर रत्ना. नीलम व हापूस या संकर करून रत्ना या आंब्याची जात निर्माण करण्यात आली. कधी केव्हा करण्यात आली? तर 1981 साली निर्माण करण्यात आली. तर रत्ना ही जातीची पूर्ण संकरीकरण हापूस जातीबरोबर करून कोणती? आता रत्नाचा आणि हापूस एक मिनिट मित्रांनो, आपण लिहिण्यामध्ये हापूस रत्ना आणि हापूस या जातीबरोबर संकर करून एक नवीन जात निर्माण केली. ती म्हणजे कोणती? सिंधू ही जात निर्माण केली. कोणता? रत्ना आणि हापूस यांची संकर करून नवीन जात निर्माण केली. ती म्हणजे सिंधू. आणि सिंधू ही अतिशय महत्त्वाची जात आहे. तुम्ही लक्षात ठेवा. कारण का माहिती आहे का? कारण ही सिंधू जी आहे ही बिनकोईची जात आहे. बिनकोईची जात आहे. प्रथम तयार करण्यात आलेली आहे. आणि ही जी तयार करण्यात आली ही जात जी आहे, क्वेश्चन येऊ शकतो की बिनकोईची जात कोणती आंब्याची? तर सिंधू. आणि तिची संकर जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की रत्ना आणि हापूस या संकरामधून सिंधू ही जात निर्माण केली गेली आहे. आणि तुम्हाला हे पण विचारू शकतात की सिंधू ही जात कोणत्या विद्यापीठाने किंवा कृषी विद्यापीठाने तयार केली? तर कोणत्या? ही डॉक्टर बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने निर्माण केली. कोण? बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने निर्माण केली आहे. कोणती? बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने निर्माण केली आहे. 1992 मध्ये तयार करण्यात आली आहे. त्यासाठी लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी आपण माहिती पाहूया. हे कट करू. हे लक्षात ठेवा. मी जी आधी जे लिहून दिले ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट माहिती पाहू आपण. निरंजन ही आंब्याची जात. कोणती? निरंजन ही आंब्याची नामवंत जात. ही मराठवाड्यात आपल्या मराठवाड्यात याचा वापर जास्त होतो. कोणत्या? निरंजन या आंब्याची नामवंत जात आहे. ही मराठवाड्यात जास्त प्रमाणात याचा विकास झालेला किंवा मराठवाड्यात या जास्त प्रमाणात याचा वापर होतो. आणि ही जी निरंजन जात आहे ही कोणी तयार केली? ही मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. कोणी? मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही विकसित केली आहे. हे पण लक्षात ठेवा. कोणी विकसित केली? निरंजन ही जात मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. आणि कोणी विकसित केली? ही मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर दुसरी जर माहिती पाहिली तर ती म्हणजे
आम्रपाली ही कशाची जात आहे हे पण विचारू शकतो तुम्हाला. आता निरंजन पाहिले आपण, निरंजन ही कशाची जात आहे तर आंब्याची जात आहे, हे पण तुम्हाला विचारू शकतात, त्यासाठी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आम्रपाली पाहूया. आम्रपाली कशाची जात आहे तर आम्रपाली ही